रस्त्याच्या अर्धवट कामामुळे मेन्स पार्लरमध्ये पाणी, लाखो रुपयांचे नुकसान, पिंपळनेरकरांमध्ये संताप। पिंपळनेर शहरातील गणपती चौक परिसरातील रस्त्याच्या अर्धवट आणि हलगर्जी कामाचा मोठा फटका वरदविनायक मेन्स पार्लरला बसलाय। पहिल्याच तासाभराच्या पावसात रस्त्याची उंची वाढल्यामुळे आणि चेंबरचे पाईप तुंबल्यामुळे पावसाचे संपूर्ण पाणी थेट दुकानात शिरले। त्यामुळे फर्निचर आणि साहित्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून अखेर नगर परिषदेच्या वाहनाने हे पाणी बाहेर काढले। वार्ड क्रमांक 8 व 9 च्या मध्यभागातील या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळलाय। पावसाळ्यापूर्वी नाले आणि चेंबरची स्वच्छता का केली नाही असा संतप्त सवाल करत दुकानदार सचिन जगताप यांनी प्रसार माध्यमांसमोर आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभाराची चौकशी करून नुकसानग्रस्तांना तातडीने भरपाई द्यावी अशी मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे। मुख्य संपादक प्रवीण चव्हाण, नंदुरबार। माझं नाव सचिन जगताप। माझं सलून दुकान नाना चौक पोस्ट ऑफिस जवळ आहे, तळघरात। हे रस्त्याचं अर्धवट काम सोडल्यामुळे सर्व पाणी पहिल्या पावसाचं गुडघ्या इतकं पाणी शिरलं आहे दुकानात। फर्निचरचं नुकसान झालं आहे, खूप जास्त प्रमाणात पाणी घुसलं आहे। आणि इथं त्यांनी रस्ता बनवताना पाईप पण टाकलेला नाही आहे। रस्ता बनवल्यानंतर त्यांनी सांगितलं की पाईप टाकायचं बाकी आहे व असं छोटे छोटे पाईप होते, तो पाईप टाकला नाही, रस्ता बनवून टाकलेला आहे सर्व। चंबर बी चुकीचे आहेत, चंबर बी खराब आहेत, ते चंबरचं बी पाणी लिकेज होतं पूर्ण। गटाराचं पाणी, पावसाचं पाणी पूर्ण शिरलं आहे दुकानात। पूर्ण फर्निचर खराब होऊन गेलेलं आहे, गुडघ्या इतकं पाणी झालेलं आहे। वार्ड क्रमांक 9